बुलेटिनची सुरुवात आत्ताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीनं करतोय। बातमी उद्धव ठाकरेंच्या संदर्भात आहे। पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी आज निर्धार मेळाव्यातून निर्धार करत निवडणुकीसाठीचं रणशिंग फुंकलेलं आहे। मुंबईतील निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आता सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं। भाजप दैवतावरून भांडण लावतोय, आपला विजय चोरून नेतोय असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून टोलेबाजी केली आहे। फडणवीसांना माझी बरोबरी करायची असेल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असं थेट आव्हान देखील उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे। तर एकनाथ शिंदे यांच्यावर देखील उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे। देवेंद्र फडणवीस काल परवाकडे बोलले, काय कशाचा काय संबंध? कामांना स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे आहे का? अहो तुम्ही उद्धव ठाकरे होऊच शकत नाही। हेच तर तुमचं दुःख आहे। कारण नुसतं माझ्या राज्याचं नुकसान होऊन मालकाच्या मित्राच्या खिसे भरणाऱ्या कामांना नुसती स्थगिती नाही तर ठामपणे नकार दिला तिकडे उद्धव ठाकरे पाहिजे। ते देवेंद्र फडणवीस सारख्या येरागडबडचं काम नाही येते। आणि देवेंद्रजी तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर उद्या अर्थसंकल्प जाहीर होतोय। जसं मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती तशी तुम्ही उद्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवा। उद्धव ठाकरे गेले नाहीत। अरे मी ठरवलं होतं, कारण काय बाकीचं सगळं ठीक आहे पण आम्ही मोहनराव भागवतांचे फॉलोअर आहोत ना रे। आणि आपण ठरवलं होतं की नाही? मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही की मोहन भागवत गेले रे गेले की आपण त्यांच्या पाठोपाठ जाऊन ते मारतील तिथे डुबकी मारायची। पण तेच नाही गेले तर मी कसं जाणार? मी नाही गेलो तुम्ही कसे जाणार? स्वतः लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाणे ठणठणीत आणि लोकांना सांगते डुबक्या मारा। हे असं यांचं सगळं भाकड तत्वज्ञान आहे। एका बाजूला 56 इंचाची छाती हे सुद्धा फेक नरेटिव्ह, आणि तिकडे जाऊन नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक खाऊन यायचा। काय जर हिंदू म्हणून किंवा आमच्या महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, देशासाठी जर मुस्लिम आमच्या सोबत येत असतील तर भाजपच्या पोटात का दुखावं? काल परवाकडे जे साहित्य संमेलन झालं त्याच्यामध्ये महाराष्ट्र गीत त्या शमीमा अख्तर ना, काश्मीरी मुस्लिम तिने गायलं। जे परवा येऊन गेले ना इकडे अनाजी पंत जोशी, घाटकोपरमध्ये बडबडून गेले की घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे। अहो तुमच्या बापांनी नाही दिली आम्हाला मुंबई, मुंबई मराठी माणसांनी लढून बलिदान करून मिळवलेली आहे। त्याच्यामुळे आम्हाला शिकवायला जाऊ नका। त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र जागा वाटपावरनं फोडणारी ही अवलाद जनसंघाची, हिला ना मुंबईबद्दल, मराठी भाषेबद्दल काही प्रेम आहे ना देशाबद्दल काही प्रेम आहे। माझा काहीतरी मुख्यमंत्रीपद गेल्यावर मी सोडून दिलं, ते कुठे जीव माझा जळला नाही। कारण माझा प्राण वर्षामध्ये नाही, माझा प्राण तुमच्यामध्ये आहे। माझा प्राण तुमच्यामध्ये आहे। जेव्हा एखादा शिवसैनिक मला वर्षा सोडताना यातना नाही झाल्या, पण जेव्हा माझा कडवट शिवसैनिक दुर्दैवानं आपल्यातनं जातो आणि काही वेळेला गैरसमजातून जातो तेव्हा ज्या यातना होतात, इंगळ्या डसतात ना, हे दुःख मी केवळ दाखवू शकत नाही म्हणून मला काय आनंद होतो अशातला भाग नाहीये। पण मला नेमकं ते कळत नाही की अरे तुम्हाला कळते का तुम्ही कोणाच्या हुजरेगिरी करताय, कोणाच्या पालख्या वाहताय? निवडणूक आयोगाने आपल्यावरती अन्याय केलेला आहे। सुप्रीम कोर्टाचा निकाल अजून लागत नाहीये। एक 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 न्यायमूर्ती येत आहेत आणि जात आहेत, येत आहेत आणि जात आहेत। पुढच्या वर्षी लवकर या, तसे पुन्हा जात आहेत। 50 वर्ष, 70 वर्ष, आमच्या केसला आता 75 वर्ष झाली। त्याचा आम्ही आता अमृत महोत्सव करतोय, रौप्य महोत्सव करतोय, सुवर्ण महोत्सव का? अहो केस केले माहित नाही तुम्हाला? 100 वर्ष झाली आमच्या केसला, निकालच लागत नाही अजून। ही असली लोकशाही घेऊन आपण पुढे जातो आहोत। आज मुंबईला जे खतम करायला निघालेत, मुंबईचं महत्व मारायला निघालेत, महाराष्ट्राची अस्मिता तुडवतायत पायदळी। आणि हाच धोका आहे। वन नेशन वन इलेक्शन, यांना सगळं वन 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 एकाधिकारशाही पाहिजे। सगळे एक, आपल्याला सुद्धा बरं वाटलेलं आधी एक विधान, एक निशान, एक प्रधान, हो बाबा पाहिजे बरोबर, पण विधान
म्हणजे यांचं जे काय होतं भुरसटलेल्या हिंदुत्वाचे विचार ते आम्हाला मान्य नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान तेच आम्ही मानणार. जसं समर्थ रामदास बोलले होते, मराठा ते तुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. तेच बरोबर शिवसेना प्रमुख 66 साली बोलले होते. 96 कोळी 92 कोळी, मराठा मराठेतर आहे ना ती सुरुवात, मराठा मराठेतर, 96 कोळी 92 कोळी, ब्राह्मण ब्राह्मणेतर, स्पृश्य अस्पृश्य, घाटी कोकणी, हे सर्व भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा. मी माझ्या वचननाम्यातलं पहिलं वचन गोरगरिबांना 10 रुपयामध्ये शिवभोजन हे माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात जाहीर केलं होतं. तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना 2100 रुपये उद्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करून दाखवा आणि मग माझ्याशी बरोबरी करा. तर याच निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून खासदार संजय राऊतांनी देखील आता विरोधकांवर हल्लाबोल केलाय. भाजप हा हिंदुत्ववादी आहे हा सर्वात मोठा फेक नरेटिव्ह असल्याचा हल्लाबोल राऊतांनी केलाय. भाजपमध्ये सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधले नेते आहेत, भाजपकडे ओरिजिनल काय आहे असा खोचक सवाल देखील राऊतांनी उपस्थित केलाय. तर निवडणुकीमध्ये सत्ताधारी घोटाळे करून जिंकले, आपण गाफील राहिलो अशी खंत राऊतांनी बोलून दाखवलेली आहे. फेक नेरेटिव्हवरती आपण एक चर्चा घेतली. फेक नेरेटिव्ह आपल्याविषयी, एकंदरीत आपल्या महाविकास आघाडीविषयी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवल्या जातात, अनेक आहेत. उद्धव साहेबांनी सांगितलं, मग अशी आम्ही बसलो होतो, सगळ्यात मोठं फेक नेरेटिव्ह कुठला असेल तर भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी आहे, हेच फेक आहे. याच्यासारखा खोटारडेपणा नाही, हे फेक आहेत. अख्खा भारतीय जनता पक्षाची काँग्रेस झालेली आहे. भारतीय जनता पक्षात ओरिजिनल काय आहे? भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही जिल्हा काढा, तालुका काढा, आमदार काढा, खासदार काढा, 80% लोक काँग्रेसचे आहेत. पुन्हा एकदा आम्ही लढायला तयार आहोत. पुन्हा एकदा हा भगवा, ही मशाल हातात घेऊन आम्ही, तुम्ही सांगाल त्याच्या बुडाला आग लावायला तयार आहोत. कसे जिंकले? हे घोटाळे करून जिंकले. आणि घोटाळे केले कारण आपण थोडे गाफील राहिलो. आपण गाफील राहिलो, गाफील, म्हणून हे जिंकले. पण मी, राहुल गांधी, सुप्रिया सुळे यांनी दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक मतदारसंघाचं गणित दाखवलं किंवा कशामुळे हे जिंकले याचा अभ्यास केला. आपल्याला मिळालेल्या बूथवरची मतदार डिलीट केले अनेक ठिकाणी आणि त्या प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक मतदारसंघामध्ये 25 ते 30 हजार मतं ही बाहेरून येऊन त्याच्यामध्ये मतदार यादीमध्ये घुसवली. शिवसेना ही गरुड पक्षासारखी आहे. ती जमिनीवर वाघ असते आणि जेव्हा ती उड्डाण घेते तेव्हा तो गरुड पक्षी असतो आणि या दोघांचाही पराभव करता येत नाही. अशा प्रकारचं या शिवसेनेचा हा आपला आत्मा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.